नमस्कार, मी रजनी. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. एसटीच्या समस्या मांडणाऱ्या पत्रकाराचा एसटी महामंडळाकडून गौरव. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्रच्या विजय बकरे यांचा विशेष सन्मान. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त रंकाळा बसस्थानक येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेल फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्राचे कोल्हापूर राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून एसटी प्रवाशांच्या समस्या, बसस्थानकांवरील स्वच्छतेचे प्रश्न, ग्रामीण भागातील वाहतूक सुविधा, कर्मचाऱ्यांच्या अडचणी तसेच जनहिताच्या विविध विषयांवर सातत्याने वृत्तांकन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे कार्य विजय बकरे करत आहेत. त्याचबरोबर एसटी महामंडळाच्या सकारात्मक उपक्रमांना, उत्कृष्ट सेवांना आणि जनकल्याणकारी कामांना देखील त्यांनी आपल्या बातम्यांमधून नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यांच्या या लोकाभिमुख पत्रकारितेची दखल घेत महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांना मानाचा सन्मान दिला. यावेळी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्राचे प्रतिनिधी विजय बकरे यांच्या हस्ते एसटी बसचे विधिवत पूजन करण्यात आले. तसेच त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल आणि जनसेवेच्या भावनेबद्दल उपस्थित मान्यवरांनी गौरव उद्गार काढले. एसटी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले की समस्या मांडतानाचा विकासात्मक आणि सकारात्मक कार्यालाही प्रसिद्धी देणारे पत्रकार म्हणून विजय बकरे यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या बातम्यांमुळे अनेक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचले असून त्यावर उपाययोजनाही झाल्या आहेत. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलच्या कार्यांचे विशेष कौतुक केले. ग्रामीण भागातील प्रश्न, सामाजिक उपक्रम, शासकीय योजना आणि लोकहिताच्या विषयांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात या माध्यमाची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित प्रवासी, कर्मचारी आणि मान्यवरांनी विजय बकरे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडतानाचा समाजातील चांगल्या कार्यालाही प्रसिद्धी देणे हीच खरी पत्रकारिता आहे. या भूमिकेतून कार्य करणाऱ्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्राच्या प्रतिनिधीचा झालेला हा सन्मान पत्रकारितेच्या क्षेत्रासाठी अभिमानास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा रेणुका फक्त संघटनेचे अध्यक्ष तानाजी चव्हाण, उपाध्यक्ष सुशांत पाटील, संभाजीनगर एसटी आगार व्यवस्थापक दयानंद पाटील पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. रेणुका भक्त मंडळाचे चेतन पवळ, सतीश डावरे, सौरभ पोतदार, संभाजीनगर एसटी स्थानक प्रमुख सुरेश शिंगाडे, कार्यशाळा अधीक्षक राहुल पाटील, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक सौ ऋतिका इंगवले, वाहतूक निरीक्षक अनिल सुतार, दिलीप गावडे, आगार लेखाकार पृथ्वीराज साळी, इतर प्रशासकीय वर्ग, कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी व प्रवासी वर्ग उपस्थित होता. शेवटी प्रवाशांना साखर पेढे कर्मचाऱ्यांच्या वतीने वाटप करण्यात आले.